हे बघा काय चालू आहे ममताचा अनामिकाला ती अंगाई घाते चंदू मोमो भोगलास का निंबोनीच्या झाडामागे लपलास का निंबोनीचं झाड मोमोचो चिरेबंदी सोना खूप मस्ती करते खूप मस्ती करते माहिती का बोलते पायावर येतो माझ्या असं सांगत होती मला घे घे मला घे घे सांगत होती मला घे घे है ना घे घे आता तर ना आता जरा चेतनला त्रास दे हा मला भरपूर दिलास तू काय हा माझी सोनी चेतनला देण्यासाठी त्रास काय माझी सोनू. हॅलो नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. आणि आज आहे संडे, सगळ्यांना सुट्टी, मजा. तर आज आम्ही मस्त रेस्ट केलंय भरपूर आणि जरा आरामात वगैरे उठले. मी आज सगळं जरा आवरलंय, थोडंसं आवरलंय. आणि तिकडे बघा मशीन वगैरे लावली आहे कपड्यांची. पाण्याचा थोडा प्रॉब्लेम होता, पण आता काल जरा आलं त्यामुळे थोडं टेन्शन कमी झालं पाण्याचं. आणि शोनूचा काल बर्थडे झालेला आहे आणि ती बघा कशी मस्तपैकी ड्रॅगन फ्रूट खाते आहे. तिला सुद्धा खाऊ द्या. आणि मी आता माझं किचनकडे जाते. चेतन गेला अंघोळीला, येईल तो सुद्धा आता इतक्यातच. चेतनच्या सुट्टी आहे ना, तर काय विचारू नका. चेतनचं काय आज त्याचा हक्काचा दिवस आहे, मग त्यामुळे तो आरामात एकदम उठला वगैरे आणि मस्त त्याचं आवडतोय. म्हटलं कर तुला काय करायचं ते, आज मी काहीच नाही बोलणार, कारण एक दिवस सुट्टीचा असतो ना, मग सगळ्यांना सुद्धा ज्याची त्याची कामं असतात, त्यामुळे आपण डिस्टर्ब नाही करायचं कोणाला. तर आता मी जेवणाकडे आता बघूया काय बनवायचं, काय करायचं अजून ठरलं नाहीये. तर आता मी आता बनवते जेवण काहीतरी. सगळ्यात महत्वाचं कॅलेंडर माझं बदलायचं राहिलंय. हे बघा इकडे आमचं जानेवारी चालू आहे, इकडे सुद्धा आणि बाहेरच्या सुद्धा कॅलेंडरमध्ये. तर ते मी आधी बदलते आणि तुम्ही सुद्धा बदला. जर कोणी जर बदलला नसेल तर हे बघा दोन्हीकडे सुद्धा जानेवारी चालू आहे आमच्याकडे. फेब्रुवारी करा सगळ्यांनी आठवणीने. सगळे विसरतात आणि आमचं पण तसंच होतं, पण आता विसरले नाही. तर चला बदलून घेऊ लगेच. तुम्ही पण बदला नक्की. हे बघा काय ग, काल बर्थडे झाला ना तुझा? हा हा तुझा काल बर्थडे झाला ना? काय ग शोनू काय ग, इकडे बघ जरा, बघ कॅमेरामध्ये, बोल जरा कॅमेरात. हा बोल ना. नाही बोलताय ती, रुसली वाटतं. हा रुसली तू? हा रागवली आहेस? हा शोनू रागवलीस तू ना? मी का रागवली तू? आज काय बोलत, शांत आहे शांत. बोलते 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 बोल बोल बोल. हे इकडे बोल, इकडे याच्यामध्ये बोल, याच्यामध्ये बघ, हे बघ बोल बोल बोल. बोल 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 काहीतरी. शांत आहे मंडळी. आम्ही आता काम आटपलेत आमची आणि ममता इथे चपात्या लागते. काय स्पेशल काय करणार होता संडेचं? स्पेशल काय, आता मी खूप उशिरा वगैरे उठलो आणि आता सगळं चालू आहे. राईस झाला, चपात्या करते. आता एकच काहीतरी करणार, म्हणजे राईस पण खाऊ शकू आणि चपात्या पण आम्ही खाऊ शकू, कारण आता वाजलेत बरेच, 12:30 होऊन गेलेत. हो ना. तर मग एकच असं काहीतरी बनवणार मी, सुक्या मच्छीचं वगैरे किंवा असं काहीतरी, आणि तेच खाणार. कारण आम्ही 2 दिवसापूर्वीच खाल्ली होती मच्छी ना, मग त्यामुळे सारखं सारखं पण नको, तेच नाही जात तेवढं खायला, नाही होत आम्हाला. म्हणून काय. आणि आज आम्ही कोकणी चेतनला लाईव्ह येणार आहोत, तर तुम्ही सर्वांनी जॉईन व्हा. हो, हा व्हिडिओ उशिरा जाईल माझा आणि आम्ही लाईव्ह त्याच्या आधी येऊन जाऊ. पण नेक्स्ट टाइम जर कधी असेल किंवा काय, तरी तुम्ही हे चॅनल बघून ठेवा, कोकणी चेतन, कोकणी.चेतन, चेतनचं आहे, म्हणजे आम्ही दोघे पण असतो त्या पण चॅनलवर. तर तुम्ही नक्की ते पण चॅनल बघून ठेवा. नेक्स्ट टाइम जर आम्ही कधी त्याच्यावरती लाईव्ह आलो तर तुम्हाला नक्की कळेल. हो ना. चालेल, आता आम्ही काम आटपून घेतो. मी पण आवडते, कारण हो कपड्याची मशीन लावली आहे. प्रॉब्लेम होता 2-3 दिवस पाण्याचा, तर मग आता जरा तो काल सॉल्व्ह झालेला आहे. पाणी आले आमच्याकडे, मग जरा कामं वगैरे सगळी आवरून घेतो आणि नंतर मग तुम्हाला नक्की भेटतो. आता झालं जेवण वगैरे माझं सगळं करून. हे बघा चेतन पण कामच करतोय. आता हे बघा मी जरा कपडे वगैरे वाळत घालते, तेव्हा ती सगळं झालंय माझं. बघा इकडे आता आम्ही जरा फॅन बंद ना काही आज म्हणलं. आणि इकडे चाललंय हे बघा मॅडमचं, बघा हे बघा माझ्या मागून म्हणजे तर जरा कपडे वगैरे जरा धुतलेत मशीनमध्ये. तर आता जरा घेतो आम्ही सुकत घालून. हो ना, ये शोनू, ये 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 माझ्याकडे बघते, माहितीये का कामं करते ना, माझ्याकडे बघते येईल की काय करते. वगैरे काढून घेतलेत सगळे इकडचे. बघा मस्त बाहेर छान दिसते ना. आता कपडे घातलेले असले ना का मग काहीच दिसत नाही, बस लाईट शिवाय नाही होत, नाही तर मग अंधार येतो जास्त. हे बघा असे कपडे वगैरे घालून घेते हँगरला. हे बघा सुकत. हे बघा किती कपडे आहेत. हे बघा आठवड्याचे चेतनचे कपडे तसे. हे बघा असं असतं त्याचं. आणि आता तिकडे तिथं काय करतोय, बाथरूम वगैरे ना. हा चेतन आता बाथरूम ब्लिचिंग पावडर वगैरे टाकतोय पूर्ण. त्याला मी सांगते थांब जरा, मी करते, पण तो ऐकतच नाहीये. बघा करतोय, हात लावू नको इकडे, नाका विकायला कुठे असं. बघा थांब, येते मी पण येते, थांब. कसं असतं आठवड्यातून एकदा किंवा असं मध्येच किंवा असं काहीतरी ना, आम्ही सगळं साफ स्वच्छच करून घेतो, म्हणजे कसं ते बरं पडतं ना.
नाहीतर मग ते जास्त दिवस झाले का मग ते आवडत नाही. एक दिवस जरा जेवणाचं कमी ठेवते सगळं मी आणि एक दिवस साफसफाईचं करते म्हणजे ते बरं पडतं. मग ते जेवण पण सगळं करायचं आणि परत मग साफसफाई मग तेवढं नाही जमत. आवरलंय सगळं जेवण वगैरे आत्ताच. हे बघा उशीर झाला 3:30 होऊन गेलेत. बघा इकडेच जस्ट आता आवरलं आहे बघा. इकडे भांडी वगैरे घासून झाली आणि सगळं जरा ना आवरलं. जरा पाणी वगैरे भरून घेतलं सगळं. अनामिकाला सुद्धा थोडीशी अंघोळ वगैरे घातली. आता तिला बसवलंय त्या विंडोवरती. अनामिका काय ग काय करतेस तू? अनामिका इकडे बसली आहे, अंघोळ केली आहे. हो ना पिलं बघू ओरडते बाहेरच्या पक्ष्यांना बघून. हो ना हो ना हो 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 ते बघा पक्षी ओरडत आहेत ना, मग त्यांचा आवाज पण येतोय ना तिला ऐकायला म्हणून ती ओरडते बघा. ए बघा काय ना पिल्लू कोणाला आवाज येतेस तू? कोणाला आवाज येतेस? हां बाहेर पक्षी आले त्यांच्यासोबत बोलतीये. हो ना हो. हे बघा आता जस्ट आम्ही रील्स वगैरे बनवले आणि कोकणी चैतन्य लाईव्ह सुद्धा गेलो होतो. पण मला असं वाटतं खूप जण आज पुढे बाहेर फिरायला गेली असावीत, कारण सुट्टीचा दिवस आहे ना, सगळेच कामात वगैरे असतात. त्यामुळे आम्ही जास्त वेळ लाईव्ह नाही राहिलो, जवळजवळ 20 मिनिटच राहिलो होतो ना चेतन. आणि मग तुला कसं वाटतंय लाईव्ह गेलो? ते खूप दिवसानंतर गेलो आम्ही कोकणी चैतन्य, जवळजवळ 6 महिने. रिस्पॉन्स कमी होता लाईव्हला, त्यामुळे जरा थोडं ठीक आहे ओके, नंतर परत काहीतरी जाऊ. हो ना. तर आत्ताच थोड्या रील्स वगैरे बनवल्या आणि सगळीच मध्ये सगळी कामं पण चालू आहेत. दोन्ही चॅनलसाठी आम्ही मेहनत घेतोय. त्याच्यामुळे वेळ खूप इकडे कमी द्यावा लागतोय. आता बघू, आता जरा कुठेतरी खाली वगैरे चाललोय आम्ही. काय करायचं, जायचं ना? जाऊया. आणि परत आम्ही कधी लाईव्ह व्हायचं असेल तर तुम्ही सांगा. नक्की सांगा, मी येऊ. मग कोकणी चैतन्यला लाईव्ह जाऊन वाटतं 6 महिने होऊन गेले असतील. आम्ही वाटतं जून जुलैच्या दरम्यानच गेलो होतो लाईव्ह. हो, त्यानंतर आम्ही गेलोच नव्हतो ना. मग आम्ही आज गेलो होतो खूप दिवसानंतर. जरा म्हटलं वेळ आहे तर म्हटलं जरा जाऊया लाईव्ह. असं वाटलं होतं आम्हाला आधी की आज सुट्टी आहे, सुट्टीचा दिवस आहे तर मे बी असतील घरात, पण ते कसं असतं प्रत्येकाची कामं असतात. त्यामुळे ठीक आहे, ओके. जसं आपण बिझी तसं समोरचे पण बिझी. हो ना. आणि इकडे बघा आमच्या सोसायटीतले सेक्रेटरी आले आहेत आमच्या इथे. तर मग त्यांचा हिशोब वगैरे चालू आहे. हे बघा खूप हे पण मेहनत घेतात सोसायटीसाठी, खूप सगळं हँडल वगैरे छान करतात. आणि इकडे सगळं हिशोब वगैरे काहीतरी चालू आहे त्यांचं. आता मला वाटत नाही कधी म्हणजे कधीपर्यंत ह्यांचा आवरेल, पण थोडा वेळच लागणार आहे बहुतेक. तर मग ठीक आहे, इट्स ओके. आता काय करणार ना, त्यांची पण कामं असतात. आज सुट्टीचा दिवस आहे म्हणून ते पण आले आहेत सगळं हिशोब वगैरे क्लिअर करण्यासाठी चेतनकडे. आणि बघा मला बोलतात तू पहिला कॅमेरा बंद कर. आणि हसतात ते बघा, बोलतात कॅमेरा बंद कर, मला नको याच्यामध्ये घेऊ असं बोलतात. खूप चांगले आहेत बोलायला सुद्धा आणि स्वभावाला सुद्धा. हिशोब आता करून ते बघा. आता हे बघा डोक्याला मुंगी आले, खूप काम आहेत त्यांची. चला करू देत. आता मी जरा काहीतरी बघते जेवणाचं वगैरे. म्हणजे आत्ताच आमचं जेवण झालं आणि ममता आवडते, भांडी वगैरे घासते. आता आज दुपारी लेट झालं जेवताना आणि काही राहूनच गेलं सगळं हे पण करायचं. आणि आता बघा आता सुद्धा ते सेक्रेटरी आले होते, चेतनचं काम चालू होतं त्यांचं दोघांचं हिशोब आणि बाकी सगळं सोसायटीचं. आणि मग त्यामुळे पण त्याच्यामध्ये गेले त्यांचे 2-1 तास गेले असतील ना, जास्तच. खूप उशीर जेवायला पण आपल्याला 11:30 होत आले आता. आणि आता मी काही भांडी घासते कारण की काय जमलंच नाही मग काय शूट वगैरे करायला. आता जेवण वगैरे झालं आमचं आणि आता मी आवरते आहे, भांडी वगैरे घासते. इकडे बघा मग त्यांचं ते काम चालू होतं सोसायटीचं, त्याच्यामध्ये 2-2.5 तास कुठे निघून गेलं काही कळलंच नाही. आणि चला मंडळी, हा ब्लॉग मी आता इकडेच एंड करते आहे. जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कोण नवीन असतील माझ्या चॅनलवर तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. चलो टिल देन बाय, टेक केअर, भेटू नेक्स्ट ब्लॉग.